तेव्हा नशीब मला घरच्यांनी मोठं झाड कापाने लावलं, नाही तर आजचा ब्लॉग आलाच नसता. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. पण आता बऱ्याच जणांच्या घासामध्ये उंदर भरपूर झाले, त्याच्यामुळे काही उपायच भेटत नाही. आता तुम्ही सांगा कमेंट मध्ये त्यांना हे काय झाडाचं नाव आहे. आजीनं पण लगेच आपले नैसर्गिक औषध घासामध्ये टाकायला चालू केलं. आता आजीनं औषध टाकलंय म्हणल्या उंदरांचा सुळसुळाट बंदच होणार हा. उंदर पण म्हणतील भाऊ आजीनं काय टाकलं काय माहिती भाऊ, मोकार कडू आहे. नवीनच बाग बसवलाय तरी दाढी म्हणजे लय मर होती भाऊ. मग त्याच्यामुळे ना आपण जे वाळे झाडे तेवढे काढून घेणार होतो. आता तेवढ्यात मामानी पण आपल्याला लांबूनच रामकृष्ण हरी केलं. आजीना तर आता सगळं काम एकदम परफेक्ट मध्ये दाखवून दिलं. तर आजी सांगत होती मी उस्तवर झालं पाहिजे, नाही तर पाय मग एवढं खर्च करून मशीन घेतलंय, मग त्याचा आता उपयोग करून टाकू. चल महेश, आता मशीन तुझ्या हातात दिलेलं आहे, जरा जपून चालव, नाही तर पाय बी कापला ना तुला कोणी पोरगी देणार नाही बर का. सगळीकडेच मशीन चालवायचं म्हणजे पेट्रोलचे भाव लय वाढलेले, त्याच्यामुळे म्हणलं थोडं हातानेच मोडून पाहावा. झाडाच्या ताकदीपेक्षा माहिती ताकद जास्त होत होती काय ना, त्याच्यामुळेच झाड तुटत नव्हतं. अरे ती उलट बोललं म्हणून झाड निघत होतं, हे पा लगेच निघलं. तेवढ्यात पप्पा आणि बाबा ट्रॅक्टर घेऊन आले. म्हणे केव्हापासून काय मशीन ना खेळू राहिला, डायरेक्ट ट्रॅक्टर निघायचा का उपसून टाकू आपण आता. म्हणलं मला सकाळीच सांगितलं असतं तर आतापर्यंत सगळा बाग उपसून टाकला असता. बाबा म्हणले बरं झालं मग सांगितलं नाही. बाबा लगेच जाऊन ट्रॅक्टरवर बसले. हे पहा आता कल्टिवेटर वर केलं तर झाड पर खसाखस उपटून निघून येत होते. मी उगाच मेहनत करीत बसलो. आम्हाला आता आयडिया आलेली, जेवढे वाळेल झाड असेल तेवढे दिवसभर काढायचं काम माझ्याकडे जाणार आहे काय ना. तुम्ही एक काम करा, आता व्हिडिओ लाईक करून घ्या, व्हिडिओ व्हायरल करून टाकायचं काम करून टाका.